राज्यामध्ये 2025 मध्ये 48,000 महिला बेपत्ता या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता। अल्पवयीन मुली आणि महिलांना शोधण्यासाठी सरकार स्पेशल मोहीम राबवत असल्याची माहिती। एसबीएल कंपनीत झालेला स्फोट ही अत्यंत गंभीर घटना। 21 लोकांवर गुन्हा दाखल, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। महाराष्ट्रातले अनेक लोक आखाती देशात अडकले, या सर्वांना परत आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू, मुख्यमंत्र्यांचं उत्तर। विधान भवनाच्या लॉबीमध्ये भास्कर जाधव भडकले, पोर्चमध्ये भास्कर जाधव आणि सचिन कल्याण शेट्टींमध्ये झाला वाद। सरकारवर टीका करताना भास्कर जाधवांची जीभ घसरली। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, मद्यधुंद अवस्थेत पोलिसांची निर्भया गाडी चालवणाऱ्या राम पवारवर अखेर गुन्हा दाखल। मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होऊन चौकशी का नाही, लोकशाही मराठीचा सवाल। अजित पवारांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही परदेशात घात करण्याचा प्रयत्न होता। एकनाथ शिंदेंचं दावोसला जाणारं विमान इराण पाडणार होतं, रोहित पवारांचा मोठा दावा। आता अजित पवार गेलेत त्यामुळे विलिनीकरणावर चर्चा नाहीच, जयंत पाटलांची स्पष्टोक्ती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।